आज या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. बॅक टू नवीन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघात जबरदस्त सामना. या स्पर्धेतील पहिला फर्स्ट सेमीफायनल सामना. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला जनमन सरवली संघ. हा सरवली संघाने देखील स्पर्धेमध्ये अतिशय इम्प्रेस उत्तम खेळ केलेला आहे. पूर्ण दिवसामध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. महत्त्वाचा सामना खेळतो, सेमीफायनलचा सामना खेळतोय. आजच्या दिवसाचा विजेता संघ आहे एक दिवसाचा सरवली संघ. महत्त्वाची मॅच. दोन नामी फलंदाज इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो. वीर तानाजी दापोडे संघाचे एका बाजूला राजन पाटील तर दुसऱ्या बाजूला हरिदास. सलामी गोलंदाज भरत पाटील. वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीनं पहिलं षटकातला गोलंदाज भरत. आणि पहिला चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्ट्रेट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू मात्र बॅटच्या आउटसाईड एज घेऊन जातोय. शॉट थर्डमॅनला एक धावगडीची संधी राजन पाटील याला. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा आकडा ओपन होतोय. धावसंख्या होती बिनबाद 1. बिग मॅच. महत्वाचा सामना मित्र आपण पाहतोय या स्पर्धेमधून फर्स्ट सेमीफायनल. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूचे फेक आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. आपण पाहतो आनंद पाटीलच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारच्या बाहेर चौकार. अतिशय खराब चेंडू होता खरे. आता चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं. टायमिंग व्यवस्थित साधता आलं फलंदाज आनंद पाटील याला. त्याच्या बॅटमधून चौकार येतो. चौकाने स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती बिनबाद 1-5. चेंडूचे फॅक. हलकासा अपील मात्र पंच संमत नाही आहेत. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या होती ती 6.
चांगला फटका ऑन साईडचा आपण पाडला. राजन पाटीलच्या बॅटमधून मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. कालच्या स्पर्धेमधून या खऱ्या अर्थाने मैदान ज्यानं गाजवलं होतं जय कार्यक्रमाचा कालवार संघाचा बाळा पाटील आपण प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. 18 चेंडूमधून एक स्पर्धेमधून तब्बल 63 धावा. बाला पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. वेलकम. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्पंज केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमार्श क्लिअर करतोय चौकार. अतिशय कमालीची फलंदाजी. महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण कामगिरी करताना फलंदाज अनंत पाटील. धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 11. गोलंदाज रवी. चला थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या प्लीज. गोलंदाज रवी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. राजेंच्या बॅटमधून बिग ब्लास्ट. जागेवरून चेंडूला फोर्स केला आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. अतिशय प्रतिम उत्तम फटका. ताकदवर फटका. भीमटोला वजटोला गजटोला आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 17.
ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आहे, चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने संघ धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 22. वीर तानाजी दापोडी विपक्ष जनमान सरवली या दोन दिग्गज संघामधून फर्स्ट सेमीफायनलचा सामना आपण पाहतो. या अगोदर चिठ्ठीच्या आधारे जय बजरंग गोरसे संघ क्वालिफाय झालेला अंतिम फेरीमध्ये. अतिशय चांगला फटका आनंद. आणि यास काय कमालीची फलंदाजी आज महत्वाच्या सामन्यामधून. ऑन द राईस इनफिल्डच्या वरून चेंडूला प्रहार झाला आणि चेंडू मात्र बघता बघता कुठेतरी शॉर्ट कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होऊन चौकार येतोय. पुन्हा एकदा हलक्यात मांडे फक्त चेंडूला थोडसा दोन धावा कंप्लीट. दोन धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होते ती 28. षटक क्रमांक दुसरा संपता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने धावा झाल्या त्या 28. दोन षटकांची अंती धावसंख्या होती ती 28. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 14 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय भोलेनाथ. मागच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार ज्यानं पटकावलं होतं. दोन्ही फॉर्मेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला. भोलेनाथ एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. षटक क्रमांक 30. घेतली ना, नाही घेतली, धाव नाही घेतली. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. और क्रमांक 3 वैयक्तिक पाला सांगितलं. 3 गोलंदाज भोलेनाथ. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज भोलेनाथ. त्यांच्या वरून लँड झाला चेंडू. थोडासा कदाचित चेंडू खाली असता तर निश्चितच चेष्टाने बेधून गेला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींचा पुन्हा एकदा भोलेनाथ महत्वाच्या सामन्यामधून महत्वाचा हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. यस, आउट ऑफ ऑप्शन. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंचवाद चिकून घेते. अवंतर धावी अवंतर धावणे संघ धावसंख्येने पुढे सध्या धावसंख्या होते ती 29. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज भोलेनाथ. पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय आणि 1 बाउन्स. एका टप्प्याने
दोन शतक्षण बीट करून चेंडू मिडविकेट सेवाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. धावसंख्या 33. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली. तेव्हा साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. बीट होतोय फलंदाज राजन पाटील. एक निर्धाव चेंडूची सांगताय. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर. 33-33. मिस टाइम स्ट्रोक. शॉर्ट फाईनला आपण पाहिलं होतं पिंटू. दोन धावा कंप्लीट. और संपली. एक बॉल आहे. धावसंख्या 35 विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमॅन व्यवस्थित संपर्क साधता आला. फलंदाज राजन पाटील. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहिली. भोलेनाथ त्याची, ज्यानं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 8. पहिल्या ओव्हरमधून 10, दुसऱ्या ओव्हरमधून 17, तिसऱ्या ओव्हरमधून फक्त 8 धावा. 3 ओव्हरमधून 36 धावा झाले. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 12 धावांची सरासरी. आता मात्र चौथ्या षटकाला आरंभ सुरुवात आणि गोलंदाज पिंटू. असं पिंटू यांनी देखील चांगला इम्प्रेस केलं प्रेक्षकांना. पहिल्या सामन्यापासून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी पिंटू याची आपण पाहिली. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. गोलंदाज येतो पिंटू पाटील. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. स्ट्राईक रोटेट करतो संघाचा सर्वात विस्फोटक फलंदाज राजन पाटील. अद्याप स्थिती पाहतोय संघाची 1-35. अक्रॉस द लाईन ऑन साइडचा फटका साजलाय. एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज अनंत पाटील बाद. एकच धाव. धावसंख्या 37.
बॅट्समन कालच्या स्पर्धेतला हिरो. खऱ्या अर्थानं कालच्या एक महत्त्वाच्या सामन्यामधून संघ बॅकफुटला असताना संघाचा तारणहार बनला दिनेश पाटील. शेवटच्या 3 चेंडूमधून ज्यानं खर्च तब्बल जमा केले 14 धावा आणि तेच टर्निंग पॉईंट ठरलं स्पर्धेचं आणि त्या सामन्यामधून कालवर संघाला शिकस्त दिली. विजयाचा शिल्पकार कालच्या स्पर्धेतला दिनेश पाटील. नेक्स्ट बॅट्समन पहिल्या चेंडूमधून एक धाव खर्च करताना गोलंदाज पिंटू पाटील. नेक्स्ट बॅट्समन दिनेश. आता मात्र दापोडे संघाची एक बिन्नीची जोडी, संघातील सर्वात महत्त्वाची जोडी मैदानामधून आपण पाहतोय. गोलंदाज पिंटू लेफ्टन ओव्हरचा मारा करतो, हलक्यात पाडूनचा रनअप घेतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. लेग बाई चाल कसा अपील पंचाला प्रश्न विचारला, मात्र पंच संमत नाही आहे. चांगल्या चेंडूची सांगता, मात्र एक धाव कंप्लीट लेग बाईच्या रूपानं. धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती 38 38. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. एकच धाव आतापर्यंत 3 चेंडूमधून फक्त 3 धावा खर्च करताना पिंटू पाटील. अतिशय प्रतिमोत्तम गोलंदाजीचा प्रत्यक्षिक. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 39. आता मात्र चेंडूला हुक केला, चेंडू जातो लॉंग लेग सीमारच्या बाहेर. षटकार. ज्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने ज्याची ओळख पाटीलच्या बॅटमधून पाहिला, खराब चेंडू उत्तम प्रास, जसं प्रश्न तसं उत्तर. धावसंख्या साने पुढे सकते ती 45. आता मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक. वीर तानाजी दापोडे. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. खराब चेंडू उत्तम प्रास, जसं प्रश्न तसं उत्तर. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक दक्ष या वेल जज कॅच. या षटकाराचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज पिंटू पाटील. दिनेश पाटील आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू पेस करण्यासाठी न्यू बॅट्समॅनने बाटल येतो मैदानावर निलेश पाटील. डबकुरा फलंदाज आहे. सध्या डबकुऱ्या फलंदाजासाठी हवा देखील पोषक आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. बघूया आणि फलंदाज निलेश पाटील अगेन्स्ट गोलंदाज पिंटू पाटील. आतापर्यंत किती धावा खर्च केल्या? 9. आतापर्यंत 5 चेंडूमधून 9 धावा. 9 मधून एक लेग बाईच. लिगली बघायला गेलं तर 8च धावा दिली आतापर्यंत गोलंदाज पिंटू पाटील याने. शेवटचा अंतिम चेंडू फेस करतो न्यू बॅट्समन नो बॅटल निलेश पाटील. या ठिकाणी मात्र चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव लेग बाईच्या रूपानं. या एक धाव्याने सांगायची धावसंख्या होती ती 46 आणि विजयाचं लक्ष असेल 47 धावांचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल ती ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओल्ड टू कालुराम केनी.
DJ. मात्रे, राम पाटील, उत्तम भाऊ पाटील दापोडे, त्यानंतर रमेश शेठ आत्माराम पाटील दापोडे, त्यानंतर आवी पाटील जॉली कामतगार संघाचे संघनायक, त्यानंतर पंकजजी चौधरी, वैभवजी चौधरी, शरदजी भोईर, बाळा पाटील, मयूर चौधरी आणि ऑल टीम जॉली न्यू 40+ कामतगार। क्रिकेट के रंग जॉली ट्रॉफी के संग जॉली ट्रॉफी 2025 स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरीमधून आपण सर्व आमचे लाडके प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीजला जोडलेले सर्व प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। नक्कीच कपिल पाटील आमचे सहकारी मित्र आहेत, भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य आणि सरवली गावचा एक चांगला गुणलेखक कपिल पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि त्यांच्या जयहनुमान सरवली या संघाला शुभेच्छा दिलेत। कपिल पाटील धन्यवाद। कपिलजी पाटील तुमचं देखील जॉली ट्रॉफीमध्ये खूप खूप स्वागत। शिवा पाटील यांचे बंधू आहेत, चेंडूची फेकी करा, वैभव द्या, 2 चेंडू द्या त्यांना। विजयाचं लक्ष आहे 47चं। बघूया अंतिम फेरीमध्ये जय बजरंग गोरसी संघासमोर जयहनुमान सरवली की वीर तानाजी दापोडे। अगदी मोठ्या संख्येनं या क्रीडानगरीमध्ये प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत, सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत। विनोदजी काडेकर साहेब, जितो मामा जरा समोरच्या कक्षेशी संपर्क साधा लगेच। विनोदजी काटेकर, अभि पाटील संघनायक, जितो मामा, विनोदजी काटेकर, आपण त्वरित आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कॉम्बॉक्समध्ये या। गोलंदाज राजन, स्ट्राईकला पिंट्या पाटील आणि नॉन स्ट्राईकला भरत पाटील। नक्कीच नितेश चौधरी आणि भीम चौधरी या संघाचे करता धरता आहेत। आपण पाहिलं तर नितेश चौधरी यांच्या सौभाग्यवती संध्या नितेश चौधरी सरवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच राहिलेत। नक्कीच आज कामाच्या व्यस्ततेमुळे ते इथे उपस्थित राहू शकले नाही आहेत। भीम चौधरी विद्यमान सदस्य आहेत, नितेश चौधरी यांचा संघ आपण पाहतोय जयहनुमान सरवली। पहिला चेंडू आला डॉट, चांगली सुरुवात राजन पाटील कडून। 24 मध्ये 47। नक्कीच आम्हाला भरपूर आमचे सहकारी मित्र प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेले आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत। कपिल पाटील सरवली पाडा
आपलं देखील स्वागत आहे. चांगला चेंडू इथे चेंडूला बघूया अगदी मिड ऑफ रिझन मधून राजू पाटीलनं उचललाय. मिलेल एक सिंगलनं पिंट्या पाटीलनं स्वतःच आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा, चांगला प्रतिसाद या स्पर्धेला कामतघर गावच्या सर्वच व्यक्तिमत्वानी दिलेले आहे आणि सर्व आमचे लाडके प्रेक्षक इथे हा फटका भरत पाटीलचा आपण पाहतोय. राजनला इथे आसमान दाखवलाय. षटकार सात एक वर पिंट्या पाटील तर 6 वर आपण भरत पाटील यांना पाहतोय. तीन मध्ये 7. वेलकम सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. तेजस्वी मनोज काटेकर युवा नेतृत्व. नक्कीच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे 2 टर्म माजी उपमहापौर मनोजी काटेकर साहेबांचे चिरंजीव तेजस मनोज काटेकर यांचं मंचावरती शुभ आगमन आणि ते फलंदाज भरत पाटील. झेलबाद पहिली विकेट डीजे. चौकार. राजन पाटील नाराज, दिनेश पाटील नाराज आणि बॉल आलाय. या सामन्यासाठी पंच सूर्यकांत मोरे आणि महेश कडू दोन्ही नवीन 40+ संघटनेशी संलग्न असलेले पंच आहेत. चला चला स्पीडअप करा, जरा फास्ट केला. चर्चा आता कमी करा, कारण की आपल्याला अजून या स्पर्धेचा मेगा फायनल सामना खेळवायचा बाकी आहे.
मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय तेजेश मनोजजी काटेकर, एक युवा नेतृत्व मनोजजी काटेकर साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या बाजूला दापोडे गावचे उद्योजपती रमेश शेठ आत्माराम पाटील, दापोडे गावचे समाजसेवक उत्तमभाऊ वसंत पाटील आणि आपल्या जॉली कामतगर संघाचे सिनियर खेळाडू राम पाटील असतील, अध्यक्ष आणि शिवसेना शाखा प्रमुख कामतगर शरदजी म्हात्रे, त्यानंतर पंकज चौधरी, वैभव चौधरी आणि राकेश चौधरी हे आपले सर्व मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जॉली ट्रॉफी 2025 एक ओव्हरमध्ये धावा आल्यात 11 आणि आता गोलंदाजीसाठी आलाय राजेश पाटील, संघाचा संघनायक. बघूया पिंट्या पाटीलच्या समोर पहिला चेंडू, चांगला चेंडू, फुल लँड डिलिव्हरी, चांगली गती, चांगली दिशा. राजेशनं पहिल्या चेंडूवर डावपुरे फलंदाज पिंट्या पाटीलला इथे थांबवलाय. 17 मध्ये 36. हा फुलटॉस होता, चेंडूला अगदी ऑन साइडला केलंय. बघूया दिनेश चेंडूला उचलतोय. इथे सुहास पाटील कडून चुकी, तिसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज मोरे सर फलंदाज सेफ. यस, 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. आमचे मोरे सर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या 13. नक्कीच आपल्या कामतगर गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक रामदासजी पाटील तसेच बाला पाटील आहेत, जितू मामा, सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा पंच लवकर निर्णय घ्या, आपल्याला अजून सामना खेळवायचा आहे आणि पंचांचा निर्णय दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करा प्लीज, कारण की आपल्याकडे वेळ आता कमी आहे. 5:20 झालेली आहेत. अजून सामन्याचे 16 चेंडू फेकायचे आहेत आणि एक अंतिम सामना आहे. इथे फलंदाज पिंट्या पाटीलला अखेरकार दोन्ही पंचांनी चर्चा करून धावचीत बाद दिलेला आहे. संघाची धावसंख्या 13. 2 बाद 13. चेंडू टाकून झालेत 8 आणि मैदानामध्ये आलाय फलंदाज रवी चौधरी. इथे फलंदाज धाव झेलबाद झालेत किशोर चौधरी.
विष्णू पाटील पायाला दुखापत आहे, पायाला दुखापत आहे विष्णू पाटीलच्या. नक्कीच चांगला खेळाडू आहे, चांगला यष्टीरक्षक आहे, मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी तो मैदानामध्ये उतरलाय. झेल जरूर इथून त्यांनी ड्रॉप केलाय. इथे पुन्हा एकदा झेल हवेमध्ये यष्टीरक्षक सुभाष पाटीलला इथे झेल सोडलाय. आज सुहास पाटील या स्पर्धेतून पहिला सामना खेळतायत. 2 वेळा 2 चुक्या झालेत आणि क्रिकेट मध्ये तुम्ही एकदा केलेली चेंडूवरची चूक तुम्हाला तिची पुन्हा भरपाई करता येत नाहीये. इथे जीवनदान दोन्ही चांगले फलंदाजांना दिलेत. राजेश पाटील इथे हा फटका पुन्हा एकदा बॅटच्या पट्टीत देत नाहीये. पॉइंट रिझल्टला चेंडू जातो. नरहरी पाटील हरिदास पाटील चांगली फिल्डिंग करतायत. दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. 2 धावेने संघाची टोटल 16 वर पोहोचलेली आहे. नक्कीच अनिल पाटील आणि हरिबुवा पाटील यांच्याकडून वीर तानाजी दापोडे या संघाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद अनिल पाटील आणि हरिबुवा. आपलं देखील जॉली ट्रॉफीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सचिन पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे सहकारी खेळाडू आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सचिन पाटील, अनिल पाटील आणि हरिभाऊ. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संतोषजी तरे गावदेवी भादवड संघाचे संघनायक आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर यांनी देखील दापोडे संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद संतोषजी तरे. कमलाकर पाटील दापोडे दत्तादादा पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांनी देखील वीर तानाजी दापोडे संघाला शुभेच्छा दिलेत. अगदी शुभेच्छांचा इथे वर्षा होतोय दापोडे संघाला. तसेच नितेश चौधरी, भीम चौधरी सरवली आणि कपिल पाटील सरवलीपाडा यांच्याकडून देखील सरवली संघासाठी शुभेच्छा. फक्त एक सिंगल. आता मी मोबाईल बंद ठेवतोय. आता शुभेच्छा भरपूर झाल्या. आता सामने महत्वाचे आहेत कारण की आयोजकांचं लक्ष आमच्याकडे आहे, खेळाडूंचं लक्ष आमच्याकडे आहे. चुकून एखादा चेंडू आणि धावा गलत सांगितल्या तर आमची क्लिप लगेच व्हायरल होते. म्हणून आम्ही आता मोबाईल बंद करतोय आणि सामन्याकडे लक्ष देतोय. धन्यवाद. 11 चेंडूमध्ये 30. इथे हा चेंडू बघूया दिनेश पाटीलच्या दिशेनं. एक सिंगल धाव. ती सिंगलनं धावसंख्या पोचली आहे 18 वर. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू फेकलेत. आता 10 मध्ये 29. खांद्यावरचं ओझं आता डोक्यावर गेलाय. बघूया शिवा पाटील आणि रवी चौधरी क्षमता आहे, जीवनदान मिळालेत. इथे बॅटची कडा चांगला झेल टिपलाय इष्ट्यांच्या मागे इष्टरक्षक सुहास पाटीलना आणि फलंदाज बाद शिवा.
जिद्दी खेळाडू आहे भोलेनाथ. आलेल्या रिव्हर्स आडम इथे अपील जरूर केली. उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी, कारण की एसटी रक्षक सुहास आणि विष्णूचा अपील होता. मात्र गोलंदाज निलेश पाटील काहीशे शांत आहेत. निलेश पाटील या संघाचे एक मुख्य गोलंदाज. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 धावा दिलेत, 1 विकेट घेतली. आता उर्वरित 8 मध्ये 29, 8 मध्ये 29 आणि आज चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, ते 19. आता 8 मध्ये 28, पहिल्या 16 मध्ये बनलेत 19 आणि 8 मध्ये 28. हा फटका अगदी समोर उडवलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑन रिझनला. भोलेनाथ पाटीलचा ब्लास्ट षटकार. भोलेनाथच्या मनगडामध्ये ताकद आहे. जोपर्यंत भोलेनाथ आणि रवी चौधरी खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत जॉयनमन सरोली संघ सामना सोडणार नाहीये. 7-22, 7-21, प्रत्येक चेंडू गणित 3 धावा आलेले आहेत. बघूया 22 बनवायचे. चेसिंग इज कंपल्सरी. इथे या चेंडूवर विकेट. फलंदाज भोलेनाथ पाटील पायचीच्या स्वरूपात OUT आउट. नवीन फलंदाज दिलीप आलेत. आता 6 मध्ये आहेत 22. काल दिनेश पाटीलनं जय कालिका माता कालवार संघाला 6 मध्ये 11 दिले नाहीत. बाला इथे उपस्थित आहे. नक्कीच बाला पाटीलने या स्पर्धेतून तब्बल 102 धावा बनवलेत आणि 3 विकेट घेतलेत. काल थोडेसे सावध होते, त्यांना वाटलं 39 बनवायचे आहेत, आरामात बनवू. सामना फसला. बालाला देखील समजलं नाहीये आपण कसे हारलोत. नक्कीच क्रिकेट आहे. बघूया काल 11 वाचवलेत, आता 22 आहेत, म्हणजे डबल आहेत. दिनेशसाठी ही स्पर्धा चांगली आहे. बघूया 6 मध्ये 22. क्या बात है. चेंडू दिसतही नाही, लिंबू बनवलाय चेंडूचा. अगदी पहिल्या चेंडूला उडवलाय. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. रवीची ही ताकद, क्लास पाहायला मिळतोय. मध्ये आता सामना 16 वर येऊन थांबलाय. इथे हा फुलटॉस होता. चेंडूला 20 मध्ये खेळलेत. बघूया लॉंग ऑन रिझनला. इथे पुन्हा एकदा राजेश. नक्कीच इथे राजेशची चुकी नाहीये. समोरून चेंडूने उचली घेतली. राजेशची चुकी नाहीये. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. नक्कीच अचानक चेंडूने उचली घेतली. डोल्याच्या समोरून चेंडू निघून गेला.
राजेशला पत्ता देखील लागला नाहीये. इथे 6 नंतर 4, आता 4 मध्ये 12. इथे हा फटका प्लीजचा फटका आणि चौकार. क्या बात आहे. पारल्यावर तुझं बॅटला लागला आणि ते चौकार आले. आता 3 मध्ये 8. सहा मध्ये 22 आणि 3 मध्ये 8. काल 11 डिफेंड केल्या कालवर संघाच्या अगेन्स्ट. आज 22 थांबवायचे आहेत आणि आता 3 मध्ये 8. काय सामना आहे. प्रेक्षकांना नेहमी असे सामने पाहायला आवडतात संतोषजी घोटकर आणि अगदी तसाच सामना आपण पाहतोय. स्टेप आउट झालेत. फटका फसलाय. चांगला झेल दिनेश पाटीलनं कंप्लीट केलाय आणि फलंदाज बाद रवी चौधरी आउट. मात्र दिनेश पाटील देखील त्यांच्या ताकदीचा खेळाडू. 2 मध्ये 8. चेसिंग इज कंपल्सरी. सुरेख चेंडू. आता 1 मध्ये 8 आणि दापोडे संघाचा जल्लोष नक्कीच या चेंडूवर पाहायला मिळाला आहे. भागीरथदादा पाटील सिनियर खेळाडू. दापोडे संघाने या स्पर्धेतून बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिली, सिनियर खेळाडूंना संधी दिली. नक्कीच इथे 1 मध्ये 8. चला वेळ नका घेऊ. अजून फायनल सामना खेळायचा आहे आपल्याला. चला 1 मध्ये 8. इथे हा चौकार आलाय आणि नक्कीच 3 धावीनी हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन वीर तानाजी दापोडे आणि अभिनंदन स्पेशली आपण देऊया आज दापोडे गावचे उद्योगपती रमेश शेठ आत्माराम पाटील आणि उत्तम भाऊ मान्यवर कक्षामध्ये आहेत आणि दापोडेचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. धन्यवाद.